नमस्कार. मी गौरी देशमुख. ऐकूया काही ठळक घडामोडी. राज्य शिक्षण मंडळाने फेब्रुवारीत घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्यात यावेळी एकूण 92.9% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 97.62% लागला, तर मुंबई विभागात 94.97% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदा 179 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवून विशेष यश संपादन केलं आहे. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी उद्या शपथ घेतील, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज कोलकात्यात पत्रकार परिषदेत केली. निवडून आलेल्या आमदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं शहा यांनी सांगितलं. शपथविधी उद्या सकाळी 11 वाजता होईल. नाशिकच्या धर्मांतर प्रयत्न प्रकरणातली आरोपी निदा खान हिला न्यायालयानं 11 मेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. निदाला छत्रपती संभाजीनगरात नारेगाव इथं काल अटक करण्यात आली. प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं आज पुणे इथं अल्प आजारानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. ते KPIT टेक्नॉलॉजी कंपनीचे सहसंस्थापक आणि अध्यक्ष होते. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 516 अंकांची घसरण झाली आणि तो 77,328 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 150 अंकांची घसरण नोंदवत 24,176 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.